नमस्कार. मी श्रीकांत वाटवे बोलतोय. माझे बरेच व्हिडिओज पब्लिश झालेले आहेत, पण ते बरेचसे व्हिडिओज जे आहेत हे माझ्या परदेशी ट्रिप्सवर होते. आत्ता जो मी व्हिडिओ करणार आहे तो महाराष्ट्रातल्या पेक्षा भारतातल्या एका अतिशय वेगळ्या ठिकाणचा व्हिडिओ आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे हा लोणार आणि लोणार सरोवर याच्यावरचा आहे. आता लोणार हे जे गाव आहे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये जो बुलढाणा जिल्हा आहे, नॉर्थ म्हणजे उत्तरेच्या बाजूला, त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार हे गाव आहे. आता लोणारला जायचं असेल तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय काय सांगितलं जातं, कसं जायचं सांगितलं जातं. मी आधी थोडेसे अवघड मार्ग सांगतो मग सोपा मार्ग सांगतो. लोणार हे शेगाव रेल्वे स्टेशन पासून म्हणजे गजानन महाराजांचं जे शेगाव आहे तिथपासून जवळजवळ 100 किलोमीटर आहे. किंवा तुम्ही मलकापूर जे आहे भुसावळ जवळ तिथूनही जाऊ शकता, हे 100 किलोमीटर आहे. आता ही 2 गावं का सांगितली तर बाकीच्या लहान लहान गावाला एक्सप्रेस ट्रेन थांबत नाहीत. आता हे झालं ट्रेनचं. तिथून 100 किलोमीटर असल्यामुळे तुम्हाला तिथून काहीतरी वाहन करून लोणारला यावं लागतं. विमानतळाचा विचार केला तर औरंगाबाद आणि शिर्डी असे 2 विमानतळ आहेत की जिथं उतरून तुम्ही लोणारला येऊ शकता, लांबून येणार असाल तर. आता तिथं जायला आत्ता सध्या लेटेस्ट अतिशय उत्तम रस्ता जो आहे, म्हणजे बऱ्याचशा लोकांना जायला सोपा जाईल असा, तो म्हणजे जो समृद्धी महामार्ग आहे. हा समृद्धी महामार्ग मेहकरच्या जवळ सोडायचा आणि खालच्या बाजूनं तुम्ही म्हणजे तिथून तुम्ही जर का रस्ता घेतलात तर तुम्हाला लोणारकडं येता येतं. ते कसं आहे, समृद्धी महामार्गाला उतरून तिथून त्याला एक मध्ये फाटा आहे, त्या फाट्याकडून सुलतानपूरकडे येता येतं आणि सुलतानपूरच्या तिथनं तुम्हाला लोणारला येता येतं. आता माझं जवळजवळ 4 ते 5 वेळा लोणारला जाणं झालंय. लोणार संवर्धनाच्या कार्यक्रमामध्येही माझे 2 पेपर्स पब्लिश झालेले आहेत. त्यामुळे लोणारला 4 ते 5 वेळा गेल्यामुळे तिथली बरीचशी इन्फॉर्मेशन मी गोळा केलेली आहे. आता पहिलं नॉर्मली काय होतं, आपण कुठल्याही गावातून निघालो की आपण दुपारपर्यंत साधारण तिथं पोचतो. आता दुपारी तिथं पोचल्यानंतर लगेचच तुम्ही लोणार सरोवरात आत उतरणं, परमिशन वगैरे घेऊन परमिशन घ्यावी लागते. ते जरा अवघड जातं. मग आता जर का ते अवघड जात असेल तर काय करायचं, तर त्यासाठी सोल्युशन असं आहे की तुम्ही ज्या दिवशी जाल त्या दिवशी संध्याकाळी म्हणजे दुपारनंतर तुम्ही तिथं अतिशय प्रसिद्ध दैत्यसुदन मंदिर आहे, ते दैत्यसुदन मंदिर बघून घ्यायचं. आता तिथं आणखीन एक कसं आहे की त्या तलावामध्ये जे पाणी आहे ते खारं पाणी आहे. आता त्या खाऱ्या पाण्यामुळे काय होतं आणि तिथं जायला सीझन कुठला हे आता तुम्ही अंदाज करू शकता. एप्रिल आणि मे हे तिथले अत्यंत कडक उन्हाळ्याचे दिवस आहेत. 41 डिग्री पर्यंत टेम्परेचर जातं, म्हणजे त्या काळात जाणं हे त्रासदायकच ठरणार. डिसेंबर जानेवारीमध्ये 14 डिग्री टेम्परेचर असतं. तो क्लायमेट थंड असल्यामुळे चांगलं असतं, जायला हरकत नाहीये. पण त्याच काळामध्ये पावसाच्या नंतरचा जो काळ आहे त्यावेळेला काही वेळेला हायड्रोजन सल्फाईडच्या एमिशन्स सुरू होतात. म्हणजे काय होतं, तर ते जे पाणी सरोवरात आहे त्या सरोवरात पाऊस पडला आणि एका विशिष्ट डेन्सिटीला आलं की त्याच्यातून H2S म्हणजे हायड्रोजन सल्फाईड गॅस निघायला लागतो. तो घाण वास आहे आणि तो आपण श्वास घेऊ शकत नाही त्याचा. मग काय होतं की ते गावच सगळं जवळजवळ तो एरिया खाली करायला लागतो, कारण ते म्हणजे पॉइझनसच आहे ना, त्यामुळे तिथं राहत नाहीत कोण. तर नेमकं तुम्ही गेलात आणि ते आलं असेल तर ते तुमचं बॅड लक समजायचं, पण ते अगदी अगदी रेअर आहे. नॉर्मली तसं होत नाही. मग आता तिथं गेल्यानंतर पहिलं आम्ही काय केलं तर MTDC रिसॉर्ट बुक केलं. म्हणजे गेल्यानंतर त्यांना विचारलं की बाबा मला MTDC रिसॉर्टची रूम मिळेल का, तर ते म्हणले की तुम्हाला लकीली अवेलेबल रूम आहे, तुम्हाला रूम मिळू शकेल. मग आम्ही ती रूम घेतली. रूम घेतल्यानंतर तिथं आम्ही खायला गेलो. खायला गेल्यानंतर तिथलं पहिला जो काही पदार्थ समोर आला त्याचा 1 चमचा खाल्ल्यानंतर मी लगेच तिथल्या वेटरला बोलवलं. म्हणलं हे आम्हाला तू जे काही दिलंयस हे रिप्रिपेअर कर, हे तू कुणालाही दुसऱ्याला दे, हरकत नाही आहे. कारण त्यांनी इतकं तिखट केलं होतं, कारण ते त्यांच्याकडे तिखट खाण्याची प्रथा आहे. त्यामुळे तुम्हाला तिथं रिसॉर्टला गेलं का नाही की पहिल्यांदा सांगायचं की बाबा आम्ही पुण्या मुंबईची
लोक आहोत, आम्हाला फार तिखट चालत नाही, किंवा आम्ही परदेशातली लोक आहोत, आम्हाला फार तिखट चालत नाही, तर त्याप्रमाणे मग त्यांना तिखटाचं प्रमाण कमी करून तुम्हाला जेवण देता येतं. तर ते तुम्हाला पहिलं करावं लागतं. मग आम्ही काय केलं, थोडंसं खाऊन घेतलं आणि दैत्य सुदन त्यानेच आम्हाला मॅनेजरनं सांगितलं की तुम्ही गावात जावा आणि दैत्य सुदन मंदिर आहे ते बघून या म्हणून. हे जे दैत्य सुदन मंदिर आहे त्या दैत्य सुदन मंदिराच्या जस्ट शेजारी ह्या लोणार संदर्भामध्ये प्रचंड मोठं सायंटिफिक काम म्हणा, 2 पुस्तकं लिहिलेली आहेत, मग कॉन्झर्वेशन करण्यासाठी काम केलंय, असा जो एक व्यक्ती आहे म्हणजे तिथले प्राचार्य सुधाकर बुगदाणे यांचं घर त्या मंदिराच्या जवळजवळ एक अगदी जवळच आहे. मग पहिलं आम्ही काय केलं की आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना सांगितलं की आम्ही अशा रत्नागिरीहून आलेलो आहोत आणि आम्हाला ते दैत्यसुदन मंदिर जर का तुम्ही आम्हाला थोडासा गायडन्स दिलात तर बरं होईल. नशिबानं त्यावेळेला ते फिट होते पहिल्या ट्रिपला. मग ते आमच्याबरोबर आले आणि माझ्या पुढच्या 3-4 व्हिजिटमध्ये मीच मुलांना घेऊन गेलो तिथं दाखवायला, किंवा काही कलेक्शन करायचं असेल तर, फोटो काढायचे असतील तर. त्यामुळं मग नंतर मी त्यात तसा तयार झालो. तिथं जयंत नार्वेकर सर आले होते, नंतर आणखीन बरेच मोठमोठे शास्त्रज्ञ तिथे येऊन गेलेले आहेत. ह्या सगळ्यांनी हे जे बुगदाणे सर आहेत त्यांचं कौतुक केलंय की त्यांनी असं अतिशय महत्वाचं ठिकाण कॉन्झर्व करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न केलेले आहेत. आता ह्याचा रेफरन्स अतिशय जुन्या ग्रंथामध्ये सापडतो. जेवढे जुने ग्रंथ आहेत आणि त्याच्यात तो संदर्भ सापडतो, याचा अर्थ त्याच्या आधी हे बनलेलं आहे. मग आता हे बनण्याची जी प्रक्रिया आहे ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये थोडंसं तुम्हाला पिक्चरमध्येही क्लिअर करेन. पण आत्ता ह्या घडीला आता पहिलं काय केलं आम्ही, तर बुगदाणे सर आमच्याबरोबर आले आणि त्यांनी आम्हाला लोणार लेक मधले काय काय रेफरन्सेस आहेत ते सगळे सांगितले. त्यांनी आम्हाला असं सांगितलं की पद्मपुराण, स्कंद पुराण, विराज महात्म्य, आनंद रामायण, लीला चरित्र, वाल्मिकी रामायण या सगळ्यामध्ये ह्या तलावाचा उल्लेख आहे. त्याला पंचास्पर सरोवर असंही म्हणलं जातं, म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा रेफरन्स आहे तो पंचास्पर सरोवर आहे. इथं नासाच्या लोकांनी येऊन सुद्धा अभ्यास केलाय, आपल्या सायंटिफिक लोकांनी अभ्यास केलेला आहे. त्याच्यानंतर ह्याचा अभ्यास करण्याचं नासाचं किंवा आपल्या काही DRDOच्या लोकांचं काय काम होतं महत्वाचं, तर जर का चंद्र आणि मंगळ किंवा हे जे ग्रह आहेत ह्यांचा विचार केला, त्यांच्यावर जे क्रेटर्स आहेत तर तोच क्रेटर तिथं जाऊन अभ्यास करायची ऐवजी तुम्ही इथं करू शकता. कारण हे बेसॉल्ट म्हणून जो एक खडक असतो व्हॉल्कॅनिक इरप्शनमुळे तयार झालेला आहे, त्याच्यावर पडलेला हा इम्पॅक्ट क्रेटर आहे आणि अतिशय महत्वाचं ठिकाण आहे अभ्यासाच्या दृष्टीनं. आता ह्या पूर्वी त्याला म्हणायचे की हे व्हॉल्कॅनोमुळे झालंय वगैरे, पण ते व्हॉल्कॅनोमुळे नाही आहे, हे झालेलं तयार जे सरोवर आहे ते इम्पॅक्ट क्रेटरमुळे झालेलं आहे. त्याची डिटेल्स तुम्हाला हळूहळू येतीलच. आता हे जे दैत्यसुदन मंदिर आहे ते 11व्या शतकातलं आहे. चालुक्य राजा विक्रमादित्य 2 यांनी हे बांधलेलं आहे. ह्याची बांधणी जी आहे ती चन्नकेशव टेम्पल जे आहे बेलूरला अगदी त्याच्यासारखंच आहे. आता झालं होतं काय की ह्या देवळाला डॅमेज होऊ नये म्हणून त्यावेळेच्या लोकांनी हा सगळा भाग म्हणजे अख्खा ते भाग, तो डोंगरासारखा जो भाग आहे तो सगळा तिथं मातीनं झाकला होता. आता मातीनं झाकल्यामुळे काय झालं की ते म्हणजे बांधल्यानंतर काही वर्षांतर मुसलमान लोक त्याला म्हणजे डिस्ट्रॉय करतील म्हणून त्यांनी बंद केलं होतं. ते एक ब्रिटिश ऑफिसर लकीली तिकडे गेला होता लोणार सरोवर बघायला किंवा असं, आणि त्याला काहीतरी बघताना ह्याच्यात काहीतरी असं वेगळं त्या डोंगरामध्ये जाणवलं. म्हणून मग त्यानं थोडंसं बाजूला केल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खाली काहीतरी मंदिरासारखं आहे. म्हणून मग ते केव्हा झालं होतं, तर ते साधारणपणे 1878ला त्यानं सांगितलं, पण त्याचं एक्सकव्हेशन जे आहे हे स्वातंत्र्याच्या दरम्यानच काहीतरी झालेलं आहे. आता हे जे मंदिर आहे हे 3 स्टेजेसमध्ये आहे. सगळ्यात आतला जो भाग आहे त्याला गर्भगृह म्हणतात. गर्भगृहामध्ये दैत्यसुदन आणि त्याच्या पायाखाली लवणासूर असं स्टॅच्यू आहे. अर्थात तो जो स्टॅच्यू आहे म्हणजे पुतळा जो आहे किंवा ती जी मूर्ती आहे ती मूर्ती ओरिजिनल मूर्ती नाही आहे. ती जे नागपूरचे भोसले आहेत त्यांनी ती तयार करून दिलेली आहे आत ठेवायला, म्हणजे राजे भोसले जे नागपूरचे आहेत त्यांनी.
त्यामुळे ती ठेवलेली आहे. नंतर वरच्या बाजूला तुम्हाला कार्विंग्स दिसतील, त्याचे मी फोटो टाकलेत, फक्त ते क्लिअर नाही आहेत एवढे, म्हणावे इतकं क्लिअर तिथं आतनं ते आम्हाला मिळाले नाही. त्यामुळं मग त्याचे काही फोटो मी टाकलेले आहेत. आतल्या ज्या भिंती आहेत त्याच्यावर आपल्या जुन्या रामाच्या, कृष्णाच्या किंवा अशा बऱ्याच गोष्टी आहेत, त्याही कार्व केलेल्या आहेत. पण त्या आतला जो भाग आहे तो उत्खनन ह्या काळामध्ये थोडासा डॅमेज झाल्यासारखा झालाय, पण तुम्हाला समजू शकतं. मला आतले फोटो फारसे काढता आले नाहीत, पण बाहेरच्या बाजूने मात्र मला चांगल्यापैकी फोटो काढता आले. मग तुम्ही जे फोटो आता बघताय हे सगळे बाहेरच्या बाजूला आहेत. आणि बाहेरच्या बाजूला आता ते कसं आहे, तर ते तो बाहेरचा वरांडा आहे तो 7 स्टेजेसमध्ये आहे. काही काही ठिकाणी तुम्हाला ते बघायला मिळेल. खालच्या 2 स्टेजेसमध्ये त्यांनी रांगोळी दाखवलेली आहे. तिसऱ्या याच्यामध्ये गाईचे पाय दाखवलेले आहेत, म्हणजे कौ फूट म्हणतात त्याला. त्याच्यानंतर तिसऱ्या चौथ्यामध्ये त्यांनी हंस दाखवलेला आहे जो ब्रह्मदेवाचा आहे. त्याच्यानंतर कमळ दाखवलंय, ते विष्णूचं आहे. नंतर कीर्तिमुख दाखवलंय, ते शंकराचा भक्त आहे तो. आणि 7वं जे स्टेज आहे त्याच्यात एन्जॉयमेंट आणि एन्लाइनमेंटचे असे काही काही स्कल्पचर्स आहेत, ते तुम्हाला आतापर्यंत तुमचे बघून झाले असतील. आता ह्या आउटर पार्टला त्यांनी काय काय केलंय की ते एका असं चंद्राकृती, म्हणजे आपण काय म्हणूया स्टार सारखं त्याचं स्ट्रक्चर आहे, आणि त्याला असे 7-7 अँगल त्यांनी दिलेले आहेत, आणि त्या सगळ्यावर त्यांनी कार्विंग केलेलं आहे. आता कार्विंग कुठलं कुठलं आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कलश बघायला मिळेल, आम्रपत्र बघायला मिळेल, श्रीफळ बघायला मिळेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये नागराज मैथून बघायला मिळेल, विष्णू लक्ष्मी बघायला मिळेल, शिवायणी बघायला मिळेल, काही राक्षसाची चित्र आहेत, काही शिपायाची चित्र आहेत, देवकी वासुदेवचं चित्र आहे, चामुंडा देवी आहे, शंकर आहे, तंतुवाद्य आहे, विषकन्या आहे, ब्रह्मचारी आहे. तिथं इराणमधल्या माणसाचा पायात बूट घालून हातात कमळ घेतलेला सुद्धा एक कार्विंग आहे तिथं. तर आता हे मला जेवढं त्यातले कार्विंगचे फोटो काढता आले तेवढे मी काढू शकलो, कारण ते सगळी कार्विंगचे फोटो तुम्हाला काही वेळेला लाईटमुळं किंवा ह्याच्यामुळं नीट काढता येत नाहीत. त्यामुळे सगळे असं क्लिअरली फोटो आलेले नाहीत, पण जेवढे काही मला काढता आले तेवढे मी सगळे काढलेले आहेत. आता मी दैत्यसुदन मंदिरचं पहिल्या तुम्हाला व्हिडिओमध्ये का सांगतोय, तर दैत्यसुदन मंदिर बघून झाल्यानंतर आम्ही लॉजवर म्हणजे आमच्या MTDC रिसॉर्टला गेलो आणि रेस्ट घेतली, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही लोणार सरोवरात उतरलो. आता त्याचा वेगळा व्हिडिओ असेल, त्यामुळे तो पुढचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. त्याच्यामध्ये मी काही काही सायंटिफिक गोष्टी पण दिलेल्या आहेत. त्यामुळे पुढचा व्हिडिओ बघा, लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ बघत असल्याबद्दल तुमचे धन्यवाद. पुढचा व्हिडिओ लगेचच येत आहे. थँक्यू.